हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता वाजले 7 आणि आता आम्ही निघालोय लालबागचे राजाचे दर्शन घ्यायला। लेट्स सी आमचं दर्शन होते की नाही। आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये, आम्ही कांदिवलीवरून जातोय। सो आता आम्ही लोअर परेला उतरणार आहे। आम्ही आता उतरलोय लोअर परेला। आता आम्ही टॅक्सीने जातोय लालबागला। टॅक्सी इकडे थांबवते। सो आम्ही टॅक्सीने आलो। पर पर्सन 20 रुपीज घेतले आणि टॅक्सी लालबागचा राजाचा जो गेट आहे त्याच्या पुढे अपोजिटमध्ये थांबवतात। सो आता आम्ही उतरलोय आणि आता आम्ही चालत जातोय। इकडे आम्ही आता वेट करतोय। माझ्या भावाचा मित्र आहे, तो आम्हाला हेल्प करणार आहे दर्शनासाठी। सो लेट्स सी कसं आम्ही दर्शन मिळतंय आम्हाला। VIP मध्ये आम्ही ॲटलिस्ट जाऊ शकतोय की नाही ते बघू। संडे पण आहे त्यामुळे खूप गर्दी आहे इकडे, भरपूर जण आले। आता माझ्या भावाच्या मित्राने आम्हाला मध्ये घुसवलं आहे, म्हणजे एक लाईनमध्ये सोडलं आहे। आता आम्ही बघू कसं आम्हाला दर्शन मिळतं। आम्हाला या गेटच्या जवळच त्याने आम्हाला सोडलंय। सो आता आम्ही जातो। गर्दी आहे, तुम्ही बघू शकता। आमचं दर्शन झालंय फायनली। आम्ही मुखदर्शनच घेतलं कारण की आम्हाला चरणस्पर्श नाही मिळालं आणि रविवार होता त्यामुळे खूप जास्त गर्दी होती। जसं तुम्ही बघितलं खूपच गर्दी होती। तरी माझ्या भावाच्या मित्राच्या मदतीने आम्ही लवकर तरी आम्हाला आतमध्ये जायला मिळालं ना, पण दर्शन छान झालं। गरमी खूप आणि खूपच जास्त गर्मी, बट फायनली दर्शन चांगलं। आता आम्ही बाकीचे गणपती दर्शन घेणार आहोत, गणेश गल्ली, चिंतामणी वगैरे जे जे या जवळपास आहेत त्याचे।
कारण की आता आमचं इकडचं दर्शन लवकर झालं, नाहीतर मुखदर्शनाला 4-5 तास लाईन असते. लकीली आमचं लवकर झालं दर्शन. सो आता आम्ही सगळं फिरणार आहोत आजूबाजूच्या. आणि इकडे माझ्या आईची चप्पल हरवली आहे. आई इकडे चांगल्या चप्पला घालून येऊ नका, कारण की गायब होत आहेत, कोणीही खालून जात आहे. माझ्या आईची चप्पल गायब झाली आहे. चिंतामणीचं दर्शन झालंय. आता आम्ही इकडे खाऊन घेतोय. काळा चौकीच्या गणपतीला आम्ही 150 रुपयाचे पास घेतले. आता आम्ही जातोय परळच्या राजाचे दर्शन घ्यायला. आमचं ऑलरेडी 4 गणपतीचे दर्शन घेऊन झालंय. लालबागचा राजा आणि चिंतामणीला आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं, पास काढायची गरज नाही पडली. गणेश गल्लीला आणि काळा चौकीचा महागणपती या 2 गणपतीला आम्ही पास काढून दर्शन घेतलं डायरेक्ट. काळा चौकीला 150 रुपये घेतले चौघांचे आणि गणेश गल्लीला 20 रुपये पर पर्सन. सो अशा प्रकारे आमचं 4 गणपतीचे दर्शन झालं आहे. आता आम्ही अजून बघतोय किती गणपतीचं दर्शन होतं. बोला. आता चालून पाय दुखले आहेत खूप. स्टॅमिना संपत आला आहे. आजूबाजूलाच गणपती असल्यामुळे चालतच आम्ही घेतोय. टॅक्सी वगैरे इथे पटकन नाही मिळत आहे, त्याच्यामुळे दमाला झालं आहे, पण ठीक आहे.
तर आता आम्ही परळच्या 3 गणपतीचे दर्शन घेतलंय. परळचा कलाधिपती, परळचा राजा आणि परळचा इच्छापूर्ती. आम्ही फक्त परळच्या राजाला पासने दर्शन घेतलं. तिकडे 30 रुपये पर पर्सन होते पाससाठी, नाहीतर खूप गर्दी होती. बाकी 2 गणपतीला गर्दी नव्हती. आता आम्ही महाराजाला जातोय, मग आम्ही घरी जाणार. रात्रीचे 12:30 वाजता गर्दी बघा. आमचं परळच्या महाराजाचं पण दर्शन झालंय. इकडे सुद्धा 30 रुपये पासने आम्ही दर्शन घेतलं. पास शिवाय कुठेच ऑप्शन नव्हता, कारण की खूप गर्दी होती. 12:30 वाजले तरी खूप गर्दी होती. आणि आता आम्ही फायनली घरी जातोय. आम्ही टोटल 8 गणपतीचे दर्शन घेतले है ना. येस. आता आम्ही खूप दमलोय आणि आता वाजले 1:45 व्हायला आले. 12:30 वाजून गेले. मिळाली पाहिजे आम्ही घरी जायला. आता आम्ही जातो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. से बाय. बाय. सी यू.